स्मार्ट कॅमेऱ्यांच्या मदतीनं वाहतूक नियम तोडण्यामध्ये नाशिककरांचा हात कोणी धरू शकणार नसल्याचं स्मार्ट कॅमेऱ्यांमुळे पुन्हा एकदा समोर आलंय. स्मार्ट सिटीच्या माध्यमामधून शहरामध्ये महत्त्वाच्या चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या रेड सिग्नल व्हायोलेशन आणि नंबर प्लेट रीडर यंत्रणा शुक्रवारी 20 फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्यात आली. या संदर्भात पोलीस आयुक्तालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षामध्ये यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा डेमो दाखवण्यात आला. पोलीस उपायुक्त किरीथिका सीएम, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित होते. स्मार्ट कॅमेऱ्यांमुळे पुन्हा एकदा यापुढे वाहनधारकांना मोठा भुर्दंड बसणार असून बेशिस्त वाहनधारकांची संख्या पाहता सरसकट दंड करण्यापूर्वी कारवाईची जाणीव करून देणं गरजेचं. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं कारवाईची तीव्रता वाढवणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरीथिका सीएम यांनी दिली आहे. वाहनधारकांनी झेब्रा क्रॉसिंगच्या मागे असलेली स्टॉप लाईनच्या अलीकडेच वाहनं उभी करावीत. पादचाऱ्यांना रस्ता यामध्ये सिग्नलच्या रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन आणि नंबर प्लेट रीडर यंत्रणेकडून सिग्नल जम्पिंग आणि स्टॉप लाईन ओलांडणाऱ्यांच्या वाहनांचे फोटो काढून ते सर्व्हरला पाठवले जातात. ही माहिती दिनांक, वेळ आणि ठिकाण आणि वाहनांच्या नंबरसह नियंत्रण कक्षांमध्ये येत असते आणि यासोबतच घटनेच्या वेळेचे फोटो आणि फुटेजही जोडलेलं असतं. कक्षातील कर्मचारी नियमांचे उल्लंघन झाल्याची खात्री करून चलान सबमिट करतात आणि काही क्षणामध्ये वाहन मालकाला मोबाईलवर नियम उल्लंघन केल्याचा मेसेज येतो. अशा प्रकारे ही कारवाई केली जाणार आहे. दिवसभरामध्ये यावेळेस 5 जणांवर कारवाई करण्यात आली. पहिल्याच दिवशी पोलिसांनी वाहन चालकांना सिग्नल जम्पिंग आणि स्टॉप लाईन क्रॉस प्रकरणी दंडात्मक कारवाई केली. या वाहन चालकांनी CBS, मेहर आणि कॅनडा कॉर्नर सिग्नल भागामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. बेशिस्त वाहन चालकांना चलन पाठवण्यात आलं असून प्रत्येकी 500 रुपये दंड करण्यात आलाय. ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार असल्याचं पोलीस उपायुक्त किरीथिका सीएम यांनी सांगितलंय. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.